घेतल्याशिवाय राहत नाही, मिळालेच पाहिजे, दिल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मिळालेच पाहिजे, कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असा इथं बार वीस तब्येत दिसली पाहिजे. हा तिथं व्यवस्थित कुठलीच पाहिजे. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कोल्हापूर येथील काही सेवानिवृत्त कर्मचारी इथं आंदोलनात बसले. नेमका तो विषय काय आहे आणि कशासाठी ते कलेक्टरच्या ऑफिस समोर आंदोलन बसले हे आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. मला सांगा, आज आपण या ठिकाणी आंदोलनाला बसला, काय या विषय आंदोलनाचा काय विषय? सर कसं आहे, आम्ही शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरमधून सेवानिवृत्त तृतीय श्रेणी कर्मचारी आहोत. आम्ही रिटायर झाल्यानंतर रजा रोखीकरणाचा लाभ आम्हाला तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही आहे. आणि नियमाप्रमाणेच शासन नियमाप्रमाणेच काही कर्मचाऱ्यांना तो लाभ मिळाला आणि तोच लाभ आम्हाला देताना प्राचार्य आणि कोषागार अधिकारी वेगळे नियम लावतायत किंवा आम्हाला तो देत नाही आहेत. आम्ही वारंवार प्रशासनाला, राज्यकर्त्यांना अर्ज केले, परंतु कुठल्याही स्तरावर आमची दखल घेतली जात नाही आहे. म्हणून निषेधार्थ आम्ही 4 जण उपोषणाला बसलो आहोत. मी माझी 90 वर्षाची आई आहे. मी आईचा सांभाळ, तिचा मला पालन पोषण करायचं आहे. आम्हाला आर्थिक आमची कुचंबणा केली, आर्थिक फसवणूक झाली सर एका अर्थानं. आणि आमचे हक्काचे पैसे आहेत, कारण सर एका कर्मचाऱ्याला आमच्याच कॉलेजमधल्या आमच्याच तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत, त्याला नियमानुसार पद मिळालेला आहे. आणि त्या आम्ही पण तृतीय श्रेणी कर्मचारी आहोत, मग आम्हाला तोच नियम लागू व्हायला पाहिजे. तर शासन नियमांचं उल्लंघन करून, मनमानी करून, पक्षपातीपणा करून आम्हाला हे कर्मचाऱ्यांना देयक मिळत नाही. जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त झाले तेव्हा ह्या बाबी संदर्भात काय प्रशासन म्हणजे कॉलेज प्रशासन काय सांगितलं? प्रशासन म्हणालं तुम्हाला दीर्घ सुट्टीचा लाभ नाही आहे, तुम्हाला हे रजा रोखीकरण मिळत नाही आहे. डिसेंबर 24 पर्यंत काय झालं, ह्यात अजून एक गंमत आहे की आमच्या संस्थेत मिळालेलं नाही. मिरज शासकीय तंत्रनिकेतन मिरज, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी, इथं डिसेंबर 24 पर्यंत हे लाभ मिळाले. आम्ही काय केलंय, MCSR म्हणजे महाराष्ट्र सेवा नियम रजा 1981 यामधले या नियमानं ते पारित केलं. आणि 3 नियम आम्हाला कोषागार अधिकाऱ्यांनी RTI अंतर्गत आम्हाला ही माहिती कळवली आहे की ज्या दत्ता सुतार आमच्या कर्मचाऱ्याला देयक पारित झालंय त्याला MCSR मधल्या नियम 52 परिशिष्ट 2 B1 टीप 2 प्रमाणे त्यांना ते देयक पारित झालंय. आणि आम्हाला तोच नियम लागू करणं क्रमप्राप्त होतं, परंतु आम्हाला हा नियम त्यांनी लागू केलेला नाही आणि आमच्यावर अन्याय केला. आणि आमची हीच मागणी आहे की ह्या रजा रोखीकरण देयकाची कार्यवाही ह्या MCSR प्रमाणेच व्हायला हवी. ही सर्व जी महाविद्यालय आहे हे राज्य शासनाच्या अखत्यारीत चालतात. माननीय कलेक्टर साहेबांनी आपल्याला काय सांगितलं? कलेक्टर साहेबांना इथं 7 नोव्हेंबरला पेन्शन अदालत झाली, जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी घेतली. त्याविषयी आम्ही सगळेजण होतो. सांगितलं मॅडम हे असं आम्हाला काय मिळत नाही आहे, तुम्हीच स्वतः माहिती अधिकारात कळवलंय की दत्ता सुतार्यांना कसं मिळालंय नियमाप्रमाणे, मग तोच नियम आम्हालाही लागू व्हायला हवा. मग ते म्हणतात प्रमाणपत्र द्यायला हवं प्राचार्यांनी. मी एका ग्रस्ताचं देयक पारित केल्यानंतर कर्मचाऱ्यांचं मग उरलेल्या देयकासाठी प्रमाणपत्राचा हट्ट करतात आणि ते
प्राचार्यांनी पण प्रमाणपत्र द्यायला हरकत नाही. आम्ही टीचिंग आहोत का नॉन टीचिंग आहोत, म्हणजे शिक्षक आहोत का अशिक्षक कर्मचारी आहोत, हे त्यांनी पण द्यायला हवं. ते पण देत नाहीत. ते म्हणतात प्रमाणपत्र देत नाहीत. ज्या एका दत्तासूत्रांचं देयक प्रमाण झालंय त्याच्या देयकासोबत आम्ही प्रमाणपत्र जोडलं नव्हतं, मग आम्ही तुम्हाला जोडायचा प्रश्न नाही असं मला त्यांनी लेखी लिहून दिलंय. हे बघा लिहून दिलंय, इथं लिहून दिले त्यांनी. सुतार यांचे देयक पारित होण्यासाठी स्वतंत्र प्रमाणपत्र दिले नव्हते, त्यामुळे आपल्या देयकासोबत द्यायचा प्रश्न येत नाही. आणि आम्ही टीचिंग आहोत की नॉन टीचिंग आहोत हे सुद्धा सांगायला प्राचार्य तयार आहेत. ते लिहून दिले. आपण आपल्या अर्जात नमूद केल्यानुसार आपले पण अध्यापन करणारे आहे किंवा नाही हे आपणास ज्ञात आहेच असं संदिग्ध विधान ते करतायत. म्हणजे मी टीचिंग आहे का नॉन टीचिंग आहे हे प्राचार्य सांगत नाहीत. प्राचार्याने मला लेखी कळवलंय बघा, त्याची प्रत जोडली आहे बघा. प्राचार्याने मला कळवले विनायक सदाशिव कुलकर्णी, आणि त्यात या गोष्टीचा ते उल्लेख करत नाहीत. मी टीचिंग आहे का नॉन टीचिंग आहे, मी शिक्षक आहे का कर्मचारी आहे, हा उल्लेख प्राचार्याने करायलाच हवा. म्हणजे प्राचार्य तसा उल्लेख करत नाहीत आणि प्रमाणपत्र पण देत नाहीत. त्यामुळे ट्रेझरी देत नाही. आणि ट्रेझरी काय मागताय आम्हाला, ट्रेझरी आम्हाला असं मागतंय की तुम्ही प्रमाणपत्र द्या. प्राचार्य प्रमाणपत्र दिले तर आम्ही देयक पारित करू. आणि ट्रेझरी ऑफिसरनं तरी माहिती अधिकारात हे बघा याप्रमाणे कळवलंय आरटीआय खाली की दत्ता सुतार यांचं पद त्यांना अध्यापन आवश्यक नाही, अध्यापन कार्य करणे आवश्यक नसल्यामुळे त्यांना दीर्घ सुट्टी विभागात नसल्याचे समजण्यात येईल. त्याप्रमाणे त्यांचं देयक पारित केलं. लक्षात आलं. कोशागार अधिकारी प्रमाणपत्र मागताय, प्राचार्य प्रमाणपत्र देत नाही. या दोघांच्या विसंवाद असल्यामुळं आम्हाला हे देय असून सुद्धा लाभ मिळत नाही. आम्ही बऱ्याच अंदाजे किती कोणाकोणाची किती किती रक्कम? माझी 7,44,000 आहे. या ग्रस्ताची 6.5 लाख आहे. 6,56,000 6,56,000 त्याची 8 लाख आहे. 8 लाख 1.25 लाखापर्यंत आहे. थोडे कमी जाऊ. 7.5 लाख 7.5 लाख 8 लाख हे सगळे तुमचे एवढे लोकांची तुमची तकलीफ आहे. हे सगळ्यांना हे प्रमाणपत्र प्राचार्य देणं आवश्यक आहे. हे नाही आवश्यक आहे. प्राचार्य देत नाही. कलेक्टर साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं? कलेक्टर साहेब मला, मी त्यांना अर्ज दिला 7 तारखेला. हा अर्ज त्यांना दिला तर कलेक्टर साहेब मला म्हटले मी कार्यवाही करतो. त्याप्रमाणे त्यांनी कळवलं. त्यांना हे बघा कोशागार अधिकाऱ्याने कळवलं. त्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या पत्राचा उल्लेख आहे. कलेक्टर साहेबांनी तुम्हाला कळवलं, त्यांना कळवलं म्हणून. पण काय झालंय, कलेक्टर साहेबांनी कळवून सुद्धा कार्यवाही होईना ना. त्यांनी कार्यवाही तरी सुद्धा कळवून सुद्धा या दोघांच्यातला समन्वय नाहीच आहे. परत कोशागार अधिकारी म्हणतात की प्रमाणपत्र द्या प्राचार्यांना, आणि प्राचार्य म्हणतात तुम्हाला प्रमाणपत्र त्या देयकासोबत जोडलं नव्हतं, तुम्हाला प्रमाणपत्र जोडत नाही. आणि प्रमाणपत्र जोडल्याशिवाय ट्रेझरी ऑफिस पास करत नाही. ते म्हणाले टीचिंग पाहिजे काय नॉन टीचिंग. म्हटलं नॉन टीचिंग असेल तर लक्षात लगेच आम्ही पारित करतो आणि ते प्राचार्याने लिहून द्यावं. आम्ही 2-4 दिवसात मी बिल पारित करतो. प्राचार्यामध्ये आडमुठे धोरण धरले. प्राचार्याने आडमुठं पण धरलंय, ट्रेझरी ऑफिसरनी पण धरलंय. एकाचं देयक पारित केलंय आणि उरलेल्या आम्ही एका तृतीय श्रेणी कर्मचारीचं देयक पारित केलंय. मग आम्हाला तोच नियम आम्हाला सर्वांना लागू आहे. उरलेल्यांचं देयक पारित करताना प्राचार्य पण अडचणीत करतायत आणि कोशागार अधिकारी पण अडचणीत करतायत. मी संपादक बोलतोय लाईव्ह मराठी न्यूज कोल्हापूर. हा बोला. आपल्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी 5-6 जण आंदोलनात बसले, त्यांची बातमी करण्यासाठी आम्ही आले. त्यांचा मुद्दे आम्ही घेतलेला आहे. तर प्राचार्य म्हणून तुमची काय बाजू आहे हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्यांचे जे सगळे डॉक्युमेंट बाकीच्या अगोदरच्या लोकांना जे डॉक्युमेंट आपण दिले होते हा ते आपण यांना सगळ्यांना दिलेत. तेच डॉक्युमेंट. हा प्रमाणपत्राचं काय विषय? प्रमाणपत्र नाही. ट्रेझरीने नुसतं प्रमाणपत्र मागितलेलं नाही. ट्रेझरीने त्याच्यावर काही शासन निर्णय मागितले जे शासन निर्णय अस्तित्वात नाहीयेत. मग तुम्ही कसं ट्रेझरीला कळवलं की शासन निर्णय जे आपण मागवलेले आहात ते नाही आहे, प्रमाणपत्र घेत नाही असं ट्रेझरी सांगते ते उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे आम्ही वरिष्ठ आंदोलन करताना काय आहे की आम्ही म्हणजे शिक्षक आहे की शिक्षकेतर कर्मचारी आहे त्याचं आम्हाला प्रमाणपत्र प्राचार्यांनी द्यावं. आणि ते दिले ते ऑलरेडी आपण त्यांना जे रिक्वायरमेंट होत्या आपल्या अधिकारात जे होतं ते सगळं आपण दिलेलं आहे. तुमचं पत्र आहे ना, मी माझ्या समोर आहे. आता मी शॉर्ट मध्ये बोलतो. मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तरी आपल्या याच्यावर ट्रू कॉलरवर तो आपला संपादक दिसला म्हणून मी फोन घेतला. तर
तर त्यांचे आपण सगळे डॉक्युमेंट जे आपल्याला द्यायचे ते दिलेले आहेत आपण. पण ट्रेझरी काय म्हणतोय की हे सर्टिफिकेट आणि GR हे सगळे द्या. आता त्यांचं गेल्या आठवड्यातलंच आहे की गेल्या आठवड्यात त्यांनी तुम्ही जे म्हणताय ते एक सर्टिफिकेट द्या आणि मागे आम्ही मागितलेले GR द्या. हा, असे हे सगळे त्याच्यामध्ये टाकलेले. नुसतं त्यांनी सर्टिफिकेट मागितलं असतं तर कदाचित आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी बोलून तसं सर्टिफिकेट प्राप्त करून घेतलं असतं. जर त्यांना सर्टिफिकेट हवं असेल तर सर्टिफिकेट मला वाटतं महाविद्यालय देणं काय म्हणजे जास्त अवघड नसावं. अहो फक्त सर्टिफिकेट नाही, त्याची GR कुठून आणायचे? ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही सुट्टी म्हणजे तुम्ही सगळी तुमची चांगली जानकारी आहे त्यामुळे तुमची या संदर्भात सविस्तर चर्चा करायची. तुम्ही बोलला तुम्ही हॉस्पिटलमधून म्हणजे कधी महाविद्यालयामध्ये कधी रुजू होणार आहात परत? सोमवारी. सोमवारी मला वेळ द्या. भेटून चालेल काय प्रॉब्लेम. मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. संपादक बोलतोय लाईव्ह मराठी न्यूज कोल्हापूर. हा बोला. हा, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे काही सेवानिवृत्त कर्मचारी तर ते आंदोलन बसते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर. त्याची बातमी करतोय. ते कोषागार कार्यालय आणि ते कॉलेज या दोघांशी संबंधित आहे. शासकीय कोषागार कार्यालय जे आहे त्यांच्याकडून प्रमाणपत्र मागणी केलेली आहे प्राचार्याने. प्राचार्य म्हणतात की हा ते फक्त प्रमाणपत्र तुम्ही मागितलं त्यावेळी ते तुमचे GR आणि परिस्थिती आहे तुम्ही मागवले. आता तुमचे प्राचार्य तुम्ही बोलले तर कोषागार कार्यालयाने हे मागितल्यामुळे ते आमच्याकडे सध्या अवेलेबल नाही, त्यामुळे आम्ही त्यांना देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग कोषागार कार्यालयाची भूमिका आहे की एका त्याच विभागात काम करणारे दत्ता सुतार म्हणून त्या कर्मचाऱ्याचं तुम्ही ते बिल पास केलं असताना मग ह्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय काय वेगळा नियम का लागू करता असं थेट आरोप आहे. आणि त्यामुळे कोषागार कार्यालयाने प्राचार्य हे दोघं मिळून आमच्यासारख्या सेवानिवृत्तांना सफल गेली 2 वर्ष आमच्या इथे आम्हाला वैद्यकीय काम करतात आमच्याकडे पैसे आरोप आहे. आमच्यासाठी आंदोलनाला बसले. त्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहे मला सांगा. आपली भूमिका एवढीच आहे की शासनाने आपल्याला जे हे दिलं होतं, निर्देश दिले होते, यापूर्वी बिलं पारित केली जात होती. शासनाचं एक आपल्याला पत्र 2 वर्षापूर्वी प्राप्त झालं, त्यानंतर आपण देयकं थांबवली. आता ह्याच्यामध्ये कोषागाराची जी भूमिका अशी आहे की कुठलं पद हे एखादा लाभ त्याला अनुज्ञेय आहे किंवा नाही, पर्टिक्युलरली ह्या तंत्रशिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये, कारण ते दीर्घ सुट्टी विभाग नावाचा एक प्रकार शासनामध्ये आहे. त्या लोकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे मिळतात किंवा दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे मिळतात, तर त्या लोकांसाठी ते अनुज्ञेय नाही असं आपल्याला शासनाने कळवल्यानंतर आपण थांबवलं. मग त्यातही काही पदांना अनुज्ञेय आहे, काही पदांना अनुज्ञेय नाही. आता आपल्या कर्मचाऱ्यांना एखाद्याला अनुज्ञेय आहे किंवा नाही हे माहिती फक्त त्या कार्यालयाकडे उपलब्ध असते. मग आता हे झाल्यानंतर काय झालं की ते जे म्हणतात की एका कर्मचाऱ्याला आम्ही लाभ दिला, त्या बाबतीत पण हेच झालंय की आमच्याकडे ती माहिती अपूर्ण आहे, संदिग्ध आहे की तो माणूस येतो का नाही येत ही माहिती नसल्यामुळे ती एखादं देयक आमच्याकडून पारित झालं असेल. त्यानंतर जेव्हा हे निदर्शनास आलं, कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे काही पत्र दिले, काही अर्ज दिले, त्यानंतर आम्ही संबंधित कार्यालयाला विचारलं की बाबा रे तुम्ही बिले टाकताय पण ही ज्यांची टाकली आहे त्यांना तुला अनुज्ञेय आहे की नाही हे कोण ठरवणार, हे तुमचं ऑफिसच ठरवणार. त्यामुळे तेवढं फक्त आम्हाला द्या, अनुज्ञेय असेल तर तसं कळवा, नसेल तर तसं कळवा. असेल तर आपण पारित करणार, नसेल तर करता येणार नाही, एवढी त्याची भूमिका आहे. बरोबर. आपण त्यांना लेखी स्वरूपात मागतोय तर ते संबंधित कार्यालय देत नाहीये. आता असं त्यांनी न दिल्यामुळे चुकीची देयकं पारित होऊ शकतात. जसं आता ऑलरेडी आपल्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की एकाच झालं, मग तसंच भविष्यात जर आमच्याकडून चुकीची देयकं पारित झालं तर मग कोण करणार त्याची जबाबदारी, असा विषय आहे. त्यांनी माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते राज्यपालांचं गॅजेट आहे म्हणजे परिशिष्ट आहे, त्याच्यामध्ये सर्व ते नियम आहे आणि कागदपत्र तपासत नाही. कागदपत्रामध्ये आहे सगळं अगदी बरोबर आहे. आपण काय त्याला ते वारंवार सांगतोय. हा कुठेतरी लाल फिटीमध्ये अडकते का? नाही तसं नाही आहे. काय झालं आहे की हे देयक आमच्याकडे आल्यानंतर आम्ही 1 आठवड्याच्या आत कुठलंही देयक असू दे, कुठल्याही विषयाचं एकतर 7 दिवसाच्या आतमध्ये ते पारित करतो किंवा ऑब्जेक्ट करतो. म्हणजे आपण दिरंगाई करत नाही आपल्या लेवलला ट्रेझरीमध्ये आल्यानंतर. पण पारित करण्यापूर्वी आपल्याला जर शंका असेल तर आपण खात्री करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. आणि या विषयामध्ये काय झालं की जेव्हा शासनाकडून निर्देश प्राप्त झाले त्यानंतर आम्ही पुन्हा मार्गनिर्देशन प्राप्त झाल्यावर आम्ही थांबलो नाही, पुन्हा मार्गदर्शन मागवलं की हे असं प्राप्त झालंय, यापूर्वी देयकं पारित केली जात होती आणि आता ह्याच्यावर असे निर्देश प्राप्त झाल्यानंतर काय अपेक्षित आहे.
मग शासनाने परत आम्हाला आपल्याला लेखी कळवलंय मार्गदर्शनाचं उत्तर की हे पत्र आम्ही तुम्हाला इश्यू केलं, याच्याप्रमाणे कार्यवाही करा. मग आता त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी अलाउड ज्यांना अनुज्ञ आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्याच विभागाला आहे. ते ट्रेजरी सांगू शकत नाही, ही आपली अडचण आहे. आणि आम्ही त्यांना तेच सांगतोय की फक्त हे आम्हाला सांगा की ज्याचं देयक सादर केले त्याला अनुज्ञ आहे का, तो या विभागामध्ये येतो किंवा येत नाही. हे 2 ओळींचं जर त्यांनी दिलं आणि ही कार्यालय प्रमुख म्हणून किंवा विभाग प्रमुख म्हणून तोच विभाग कळवू शकतो. ट्रेजरीला ह्यातलं काही माहित नसतं. प्राचार्याने पत्र तुम्हाला दिले याच्यापूर्वी दत्तपुत्र यांचा आम्ही दिले नाही, त्याच्याबद्दल मी खरं तर बोलणं अपेक्षित नाहीये सर. पण तुम्हाला पत्र दिलं ना तुम्ही? हो, त्यांनी दिले, पण त्यांनी ते योग्य आहे की नाही हे त्यांचा विभाग ठरवू शकेल. मी तेच सांगते तुम्हाला वारंवार, कारण त्यांनी दिले ते बरोबर नाहीये असं आमचं मत आहे. त्याच्यासाठी आम्ही वारंवार शासनाला कळवलेलं पण आहे. आता कसं होतं मुद्दा की प्राचार्य आहेत, या कॉलेजचे प्राचार्य जे आहेत आणि ते सगळं करायला प्राचार्याचं म्हणणं काय आहे, फक्त प्रमाणपत्र मागितलं असतं तुम्ही तर आम्ही त्यांना दिलं असतं. हे म्हणजे शिक्षक आहे ते शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्याचं प्रमाणपत्र जर मागितलं असतं तर आम्ही लगेच देतो त्यांना. आता कसं आहे, तुम्ही मला सांगा, आपण पत्रकार आहात, ते आम्ही कार्यालय प्रमुख म्हणून बऱ्याचदा असे जेव्हा विषय येतात ना की बाबा आता ह्याच्यामध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे, मग आम्ही त्यांना बोलवतो की बाबा हे येऊन बसून चर्चा करून आम्हाला सांगा किंवा काही तुमच्या अडचणी असल्यास सांगा. ते त्यांना बोलून सुद्धा उपस्थित झालेले नाहीयेत की मी स्वतःहून ट्राय केले की त्यांच्याशी बोलावं, चर्चा करावी आणि हा विषय मार्गी लावावा. हा इतक्यांदा त्याच्यामध्ये पत्रव्यवहार अपेक्षित नाहीये, पण त्यांच्याकडून कोणी येत पण नाही आमच्याकडे. माझा लेखी कळवण्याशिवाय पर्याय नव्हता. लेखी कळवलेला आहे आपण त्यांना, त्याच्यावर त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि प्रमाणपत्र त्यांना मूळ मुद्दा माहिती आहे. नुसतं शिक्षक आहे का शिक्षकेतर आहे हे मी नाही सांगू शकत. माझा मुद्दा काय आहे की सदर व्यक्तीला हा लाभ अनुज्ञ आहे किंवा नाही, हे पद त्याच्यामध्ये येतं किंवा नाही हे कोण सांगू शकेल आपल्याला, सांगा बरं मला. तेच कार्यालय सांगू शकेल. आपण तेवढीच मागणी करतो, शब्दांचा खेळ करून उपयोग नाही ना. तुम्हाला जर त्याचं उत्तर नको तर मी काय पाहिजे ते मी उत्तर तसं पत्र देते. पत्रकार म्हणून आम्ही या बाबतीत लावू, पण त्या लोकांना न्याय मिळणं आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये दोन्ही मी तेच सांगते सर की मी वारंवार ते पेन्शनर्स जे आहेत ना त्यांनाही भेटून सांगितलं की तुमच्याबद्दल काही वेगळी भूमिका घेण्याचं माझं काही कारण नाही आहे. मला एवढंच पाहिजे, हा एकच कागद मला अपेक्षित आहे. हा कागद त्यांनी दिला की आम्ही आमच्या विहित वेळेस तुमचं बिल तुम्हाला कुठल्याही पेन्शनरला इकडे न येता तुमच्या खात्यावर जमा होतं. हे एकाच बिलाबाबत आम्ही वेगळी भूमिका घेणार नाही, पण ते विभाग सहकार्य करतच नाही असं झालंय. आणि शासनाच्या निर्देशाच्या बाहेर जाऊन मला काही काम करता येत नाही. तर आहे आपल्याकडे, तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे असले ते मी तुम्हाला दाखवू शकते, देऊ शकते. डॉक्युमेंट्स पण आहेत, कारण की त्यासाठी खास मार्गदर्शन आम्ही मागवलं. अशीच हे नंतर जे प्रॉब्लेम क्रिएट होतात ना की आता हे जे सध्या चाललंय त्यासाठी मी फार आधी साधारण 2 वर्षापूर्वीच मार्गदर्शन मागवलं होतं. त्याच्यावर पण वारंवार मार्गदर्शन मागवलंय. शासनाचे हेच निर्देश आहेत आपल्याला. त्याच्यामुळे आता पण आपली भूमिका हीच आहे, समन्वयाने हा प्रश्न सोडवूयात. त्यांनी दिलं, किमान ज्या कर्मचाऱ्यांना अनुज्ञ आहे त्यांच्या बाबतीत तरी त्यांनी पटकन द्यावा ना की हे अनुज्ञ आहे, म्हणजे त्यांचा तरी प्रश्न मार्गी लावता येईल आपल्याला. आता काय झालंय की आता याच्यामध्ये नियम 52 प्रमाणे ज्या पदधारकांना अध्यापन करणे आवश्यक नसते त्यांची महाराष्ट्र शासन शिक्षण सेवा वर्ग 1, 2, 3 मधील सर्व पदे दीर्घ सुट्टी नसलेल्या विभागातील असलेले समजण्यात येईल असं परिस्थितीमध्ये म्हटलेलं आहे. बरोबर. आता ते जर कुठं आणि त्याप्रमाणे जगताजी विकास यांचं पद आलेलं आहे, असं ते अभ्यासक्रमामध्ये नव्हते. आता सर याच्यामध्ये सर ना मी तुम्हाला एक सांगू शकते की आता हे तुम्ही जे मला वाचून दाखवलात ना नियम, तर एखाद्या पदाला अध्यापन करायचं आहे किंवा नाही करायचं आहे हे मी त्या ऑफिसमध्ये काम करत नाही, मी त्यांची कार्यालय प्रमुख नाही. त्यामुळे कुठलंही पद हे अध्यापन करतं किंवा करत नाही हे मी ठरवू शकत नाही सर. बरोबर. एवढंच त्यांना आपण मागतोय. ठीक आहे, तुम्हाला आमचे शब्द योग्य नसतील वाटले, आपल्याला कामाचं स्वरूप माहित नसल्यामुळे आपण पत्र बदलून देऊ शकतो त्यांना की बाबा ह्याच्याऐवजी आपण हे द्या. परंतु ते त्यांनी कळवणं अपेक्षित आहे की ह्याला अध्यापन करणे आवश्यक नाही, त्यामुळे हा दीर्घ सुट्टीत येत नाही, त्यामुळे त्याला अनुज्ञ आहे. एवढं 2 ओळींचं पत्र पाहिजे आपल्याला. तुम्ही मोठेपणा दाखवा आणि तुम्ही मोठेपणा दाखवून तुम्ही त्यांना पत्र द्यावा असं माझं मत आहे. मी तेच सांगते, मी त्यांना मी तेच सांगते की शब्दांचे खेळ करून काही उपयोग नाही आहे. पत्र शब्द बदलले आणि फक्त शब्द बदलल्याने जर ते देणार असेल मी तेही देते, तो काही प्रश्न नाही आहे. मुळात आमच्या भूमिका हीच आहे. त्याचा अंडरलाईन अर्थ काय निघतोय की बाबा ह्या माणसाला ही लाभ अनुज्ञ आहे किंवा नाही.
हे मला कळतंय मॅडम. एखाद्याला जरी पिवळं असला तरी बघायला तुला जर पिवळं दिसते असं तर तुला काय अर्थ नाही. ठीक आहे, आपण म्हणायला म्हणतो पण दाखवा की त्यांना तुम्हाला जे अपेक्षित आहे ते त्यांच्याकडे मागवा. ते आम्हाला याच्यामध्ये ते हे जे लोक आहेत ते त्यांच्या विभागात काम करतात फक्त आम्हाला प्रमाणपत्र तुम्ही किंवा त्यांचं कोणत्या विभागात काम करतं हे तर एवढं आम्हाला सांगा. सर्व्हिस वगैरे लागू सर्व्हिस तुमच्याकडे आहेत तेच दिले. तुम्ही आमचं पत्र वाचलत ना तर तुम्हाला लक्षात येईल की तेच दिले. तुम्ही जे म्हणताय तेच दिले, वेगळं काही दिलेलं नाहीये. प्राचार्यांचं म्हणणं की याच्यापूर्वी तुम्ही वेगळं मागलं आता वेगळं मागतो नाही, याच्यापूर्वी शासनाने निर्देश पण दिले नव्हते की वाटलं तुम्हाला मी प्राचार्यांचं रेकॉर्डिंग पाठवतो, तुम्ही ते काय म्हणतात ते आहे आणि असं नसतं. अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही प्रशासनामध्ये. शासनाचे निर्देश नव्हते, शासनाने बंद करू नका म्हटलं तेव्हा आपणही बंद नाही केलं. शासनाचे निर्देश बदलले. मी त्या प्राचार्यांची वंचवून मुलाखत घेणार आहे. या संदर्भात हा एवढा फार मोठा विषय नाही आहे. उगीच त्या लोकांनाही त्रास होतोय आणि आपल्याला पण. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कुलकर्णी त्यांची आई 90 वर्षाची आहे. ती त्यांना बसले. तुम्हाला मी त्यांना त्या दिवशी पण समजावून सांगितलंय. हा विषय त्यांना पेन्शनरांना पण माहिती आहे काय आहे. ते माझ्याकडे फ्रायडेला पण येऊन गेले. बरं, मी त्यांना अर्धा पाऊण तास वेळ दिला. मी त्यांनाही सांगितले, त्यांनाही माहिती आहे की आम्ही चुकीचं काही करत नाहीये म्हणून. त्यांनी ते एक्सेप्ट केलं. पण आता त्यांच्या शेवटी त्यांना त्यांची मागण्याचा हक्क आहे, तो तर आपण डावलू शकत नाही. मी त्यांना हे म्हटलं की तुम्हाला दाद मागण्याचा पूर्ण हक्क आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही म्हणत नाहीये. फक्त तुमची फॅमिली इन्व्हॉल्व्ह करू नका, कारण त्यांची याच्यामध्ये काही चूक नाही आहे. फॅमिलीला वैद्यकीय काहीच नाही. आपण 9 अडकले नाही. आणि ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट कशी आहे की ही जी दाद मागण्याचा अधिकार आहे ना, आता मला म्हणून काही उपयोग नाही किंवा हे त्यांनी अजून वर्गावून विभागाला तरी पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. कारण त्यांचा जो मूळ विभाग आहे ना, तो मूळ विभाग याच्यावर रेमेडी देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं वित्त विभागापेक्षा की त्यांनी ठरवून द्यायचं स्पष्ट शब्दात. सरसकट आदेश देतात, त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. आम्हाला माहितच नाही ना की ते त्यांना अध्यापन करायचंय किंवा नाही करायचंय. बरोबर. हे जो त्यांचं वरिष्ठ जे कार्यालय आहे ना, म्हणजे कोल्हापूरचं त्यांचं जे विभागीय नियंत्रक कार्यालय कुठलं असेल तर त्यांनी पण त्यांना देणं अपेक्षित आहे की आपल्या खालच्या कार्यालयाला जसं आमचं वरिष्ठ कार्यालय आम्हाला निर्देश देतं तसं तुमचं पण वरिष्ठ कार्यालय कुठेतरी असेल, त्यांनी निर्देश देणं अपेक्षित आहे की बाबा ह्यांचं लावा मार्गी म्हणून. ठीक आहे, मी माझ्या बाजूने जे मला शक्य आहे ते सगळं करेन. मुळात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कोल्हापूर जिल्हा असेल, रत्नागिरी असेल, पुणे असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जे काही शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असतील, इतर महाविद्यालय असतील, सरांनी जसं सांगितलं की जो नियम आम्हाला आहे तो शासन स्तरावर राज्यामध्ये जिथे जिथे हे कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांना तो एकच नियम असणं गरजेचं आहे. या ठिकाणी जिल्हा अधिकारी असतील, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पत्र लिहून आणि त्यांचा अधिकार आहे की त्यांना प्रमाणपत्र मी कुठं काम केले आणि कोणत्या हुद्द्यावर काम केले हे प्राचार्य असतील, त्या महाविद्यालय असतील, ज्यावेळी हे कर्मचारी मागत असतील तेव्हा देणं क्रमप्राप्त असलं पाहिजे. आणि यातून ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जर आर्थिक हेलपाड होत असेल आणि इतके दिवस काम करून सुद्धा त्यांना स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी जर वनवन किंवा एखादं आंदोलन उपोषण करावं लागत असेल तरी अत्यंत खेदजनक बाब आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय कोल्हापूर जिल्हा यांचे प्राचार्यांनी ही गांभीर्याने घेणं आवश्यक आहे आणि ह्या आंदोलनकर्त्यांना त्यांचा न्याय देणं आवश्यक आहे. आणि यातून त्यांचं आर्थिक प्रश्न सुटतील. त्यांची आई आजारी इथं बसते, आईंना घेऊन तिथं बसते आणि याचं कुठंतरी संवेदनशील होऊन याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.